अंदरबन पुणे से 70 किलोमीटर्स है और मुंबई से अराउंड 140 किलोमीटर्स। सो गाईज आम्ही आलेलो आहे आता अंदरबनमध्ये। आता आम्ही चाललो आहे बांधानी। बघू कसं एक्सपिरियन्स होतंय। तू अदर तुला जी लँग्वेज तुला हे पाहिजे ना तर ते तू त्याच्यामध्ये त्याला अपडेट करू शकतो, म्हणजे कन्वर्ट करू शकतो आपण। पण खाली ते हे येत असते सबटायटल्स। सबटायटल्स का? सबटायटल्स नाही, लँग्वेज ही येते। लँग्वेज डोंगरा ते डोंगरा। ये ट्रैक 13 to 14 किलोमीटर्स का है और यहाँ पे ज़्यादा इंक्लाइन वगैरह भी नहीं है, सो यू कैन रीच इन 3 to 4 आवर्स। और यहाँ पे 140 रुपीज़ पर पर्सन एंट्री फी है। यहाँ पे टोटल 2 ब्रिज है, उसके बाद कुंडलिका वैली व्यू पॉइंट आता है। भाई पण कसलं भारी वाटते ते बघ ना। किती भारी वातावरण बघ ना, पाऊस नाही किती भारी नशीब भाऊ। अँगल घे आपल्याला, गाडी मला तर फोटोचा बोलतोय भाऊ। अँगल बघ ना तू कसे टाकले। पीस आहे भाई, हे पीस माहिती आहे। आता आमच्या अंतिम ट्रेक ऑफ शकते। जर कधी हा ब्लॉग नाही पडला तर समजायचं ट्रेक सक्सेसफुल। ब्लॉग पडला पडेल नाही, सॉरी ब्लॉग पडला तर ट्रेक सक्सेसफुल, नाही पडला गेलो। मागचा व्हिडिओ शेवटचा व्हिडिओ होता। होईल। फिर हमने की कुछ डांस प्रैक्टिस, क्योंकि हमको रील बनानी थी। राणी मुखर्जी नटी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली। उसके बाद हम कुंडलिका वैली व्यू पॉइंट पे पहुँचे, बट वहाँ पे बहुत ही फॉग था, इसलिए हमको दिखाई नहीं दिया कुछ भी। देख लो भाई हमारे हालत यहाँ तक हालत का। हाँ फिर से। Cheers।
मॅगीचे मालक ए हे. मग गाईज कसा वाटला ट्रेक? नाच करते काय?